नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन अतिशय कंटाळा येतो. अशा वेळेला ही कच्च्या केळाची ही भाजी अतिशय पौष्टिकही असते आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागते. नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी अगदी पोटभरीची ही होते. नमस्कार, मी गौरी. गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. यातलं केळाचं आणि बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. चला बघूयात. सुरुवातीला केळी व्यवस्थित धुवून घेतली, त्यानंतर ती कुकरला लावली. छोट्या कुकरला अगदी पटकन ही शिजतात. यानंतर याच्यात 2 मिरच्या, आलं घेतलं खिसून, यानंतर जिरे, लाल तिखट, धनेपूड, 2 चमचे दाण्याचं कूट, हे भाजून घेतलेले आहेत दाणे, तसंच जिरेपूड हे घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जे उपासाला चालत नाहीत पदार्थ ते तुम्ही स्किप केले तरीही चालेल. एका लोखंडी कढईमध्ये आपण इथे तेल घेतलेलं आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरे, लाल तिखट आणि आपण धनेपूड घातलेली आहे. आता हे गार करायला आपण एका गार पाण्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. या कढईमध्ये आपण आलं आणि मिरची घातली, व्यवस्थित परतून घेतलं. मिरची व्यवस्थित तळून घेतली. त्यामध्ये हे 3 आपण इथे ही कच्ची केळी घेतलेली आहेत. ही अशा पद्धतीने बारीक करून घेतली. जेवढं बारीक चिरू तेवढं ते लवकर शिजतात, म्हणून व्यवस्थित बारीक चिरून घेतली. आता यातलं बटाटा आणि केळी हे तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये आता मीठ आणि साखर 1 चमचा हे घातलं. ते व्यवस्थित मिक्स करून ते तेलामध्ये, कढईतल्या तेलामध्ये घातलं. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आता यामध्ये आपण कच्ची केळी, तसंच बटाटे आणि तिखट आणि मीठ हे घातलेलं आहे. आणि फोडणी ही आपण जी दिली जिऱ्याची, उपास असल्यामुळे आपण जिरे, लाल तिखट, मिरची याचा वापर केलाय. आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. यामध्ये 2 चमचे आपण तूप बाजूने हे सोडायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपण दाण्याचं कूटही हे घातलेलं आहे. हे दाणे व्यवस्थित भाजून मिक्सरमधनं काढून दाण्याचं कूट घातलं. यामध्ये 1 चमचा जिरेपूड ही घातली. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचंय, वाफ आणायची आहे. साजूक तूप 2 चमचे घातल्यामुळे याला खमंगपणा येतो आणि कोरडे होत नाही हे. अशा प्रकारे ही उपवासासाठी कच्च्या केळाची भाजी या वटपौर्णिमेला तुम्ही नक्की करा. म्हणजे नेहमीप्रमाणे अगदी साबुदाणा खिचडी किंवा थालीपीठ हे सगळं करायची गरज नाही. यावरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर हेही तुम्ही घालून ही सर्व करू शकता. नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीही ही टिफिनमध्ये देऊ शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.